आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विधिमंडळ कामकाजाची। विधिमंडळ कामकाजाचा शुक्रवारचा दिवस गाजला होता अर्थसंकल्पासाठी। आज शनिवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होत आज सभागृहात सरकारला घेरताना दिसतील। विमा कंपन्यांकडून पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना न्याय न देणं, राज्यातील पाणी टंचाई, नापिकी आणि कर्जमाफी संदर्भात देखील विरोधक आवाज उठवताना पाहायला मिळतील। राज्यातील काही विद्यापीठांचे वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवले जाणार आहेत। सोबतच कृषी विभागातील महामंडळांचे देखील वार्षिक अहवाल ठेवले जातील। आमदार विविध तारांकित प्रश्नांद्वारे सरकारचं लक्ष वेधताना यावेळी दिसेल। अधिक माहिती घेऊयात। मुंबईतून आमचे प्रतिनिधी अभिषेक मोठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आज विरोधक पुन्हा एकदा तावातावानं या संपूर्ण सभागृहाला तापवताना पाहायला मिळतील का? नक्कीच प्रज्ञा, आज बघायचं तर सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे, मात्र कामकाज जे आहे ते आजही आपल्याला सुरू असताना पाहायला मिळणार आहे। एकूण पाहायचं तर अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालेला आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात विविध योजना ज्या आहेत, तरतुदी जी आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र कुठेतरी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही आहे। कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, याला कुठेतरी भाव आपल्याला मिळताना पाहायला नाही आणि यावरच विरोधक जे आहेत ते आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच शेतकऱ्यांसंदर्भात जे प्रश्न आहेत ते मध्यंतरानंतर उपस्थित करण्यात येतील। प्रामुख्याने जर का पाहायचं तर पीक विमा कंपन्यांकडून कुठेतरी जे योजना पीक विमा योजना आहे त्या संदर्भात कुठेतरी मदत जी आहे ती केली जात नाही। कुठेतरी त्रास जो आहे तो विमा कंपन्यांकडून देखील या संदर्भात दिला जातो। अशा प्रकारची ओरड देखील आपल्याला विरोधकांकडून होताना पाहायला मिळते आणि त्या संदर्भात देखील आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। सोबतच जे घाटकोपर होर्डिंग आहे त्याबाबत नेमकी सरकारकडून काय कारवाई झाली आहे असा देखील तारांकित प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात येणार आहे। नेमकी काय कारवाई झाली आहे, कोणाला किती मदत मिळाली आहे, कशा प्रकारे सध्यापर्यंत कारवाई होते आहे, ह्या संदर्भात सविस्तर माहिती जी आहे ती सरकारकडून देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सोबतच डेंग्यूचा प्रादुर्भाव देखील वाढतोय, पावसाळा आहे आणि त्या संदर्भात देखील आपल्याला एकूण नेमकी चर्चा होताना पाहायला मिळेल। सरकारकडून काय उपाययोजना होत आहेत, प्रामुख्याने मुंबई असेल, उपनगर असेल, इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला डेंग्यूचा प्रादुर्भाव जो आहे तो पावसामुळे वाढताना पाहायला मिळत असतो आणि त्यामुळेच हे नेमक्या उपाययोजना काय होतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नेमका जे प्रीपेड मीटर आहेत त्या संदर्भात अनेक प्रश्न जे आहेत ते बाहेर देखील उपस्थित करण्यात आलेले होते। ज्या प्रीपेड मीटर संदर्भात सरकारकडून देखील वारंवार सांगितलेलं होतं की हे प्रीपेड मीटर जे आहेत ते सर्वसामान्य ग्राहकांना लागणार नाही आहेत। त्यामुळे या संदर्भात देखील आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच मध्यंतरानंतर मोठ्या प्रमाणात चर्चांचा आपल्याला सत्र जे आहेत ते पाहायला मिळेल। विधान सभा असेल किंवा मग विधान परिषद असेल, पण मात्र या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने चर्चा जी आहे ती आपल्याला होताना दिसणार आहे। नक्कीच, त्याबरोबरच आपण जर बघितलं तर सत्ताधारी सुद्धा तेवढेच तयारीत आहेत, कारण विरोधकांची प्रश्नावली त्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की सत्ताधारी सुद्धा अशाच पद्धतीने उत्तरं देताना आपल्याला पाहायला मिळतील। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अभिषेक।